तर धनंजय मुंडेंबाबत करुणा मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील ऐकूयात. 100% घ्याव लागेल. राजीनामा झालेला आहे. मी आता पण बोलते, 2 दिवस अगोदर राजीनामा लिहून ठेवलेला आहे अजितदादांकडून. पण बस हेच आहे की लोकांचं किती प्रेशर आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. क्योंकि आज धनंजय मुंडे मोठा नेता आहे. त्यांच्या वक्तव्य, त्यांच्या भाषण सगळं पूर्ण महाराष्ट्र ओळखतात त्यांना. तो आज ते एक खूप मोठा फिगर आहे त्यांच्या पक्षामध्ये. त्यांच्यासारखा कोणी नाही आहे. तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न 100% पक्ष करतील. तर नैतिकता दाखवून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी विरोधी पक्षातनं केली जाते. त्याचसोबत करुणा मुंडेंनी दिलेली ही प्रतिक्रिया सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. ती म्हणजे 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतलेला आहे. मात्र कशा पद्धतीनं दबाव आहे, दबाव वाढतोय, ही सगळी परिस्थिती बघूनच धनंजय मुंडे यांचा राजीनामा जाहीर केला जाईल असं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचं काय होणार? आजच्या तर अधिवेशनाच्या कामकाजाला धनंजय मुंडे उपस्थित आहेत. मात्र राजीनाम्याच्या बाबतीत विरोधकांकडनं दबाव वाढताना दिसतोय. मात्र येत्या 2 दिवसात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. यानंतर एक मोठी बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनाच्या कामकाजापासून अलिप्त राहणार अशी माहिती मिळते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अलिप्त राहणार. मात्र का? एकनाथ शिंदेंनी आपल्या 3ही खात्यासंदर्भातील उत्तराचं दायित्व शिवसेनेच्या मंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळते आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यासंदर्भातील प्रश्नांची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे, तर सार्वजनिक उपक्रम MSRDCच्या संदर्भातील उत्तरांची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांच्याकडे, तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी ही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आली. आमच्यात कसलंही कोल्ड वॉर नाही असं देखील एकनाथ शिंदे म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार उल्लेख होतो. मात्र तरी देखील अधिवेशन कामकाजातनं उपमुख्यमंत्री अलिप्त असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तर अधिवेशनाच्या कामकाजातनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अलिप्त राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत. राहुल, का अशी चर्चा आहे? एकनाथ शिंदे कामकाजापासून अलिप्त राहण्याची शक्यता का? श्वेता, आज पहिलाच दिवस अधिवेशनाचा आहे. खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 3 महत्त्वाची खाती आहेत. मात्र या खात्यासंदर्भात कोणताही प्रश्न सभागृहात आल्यास त्या 3ही खात्याची उत्तरं देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांच्याच 3 मंत्र्यांवर, वेगवेगळ्या मंत्र्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. एकंदरीत बघितलं सभागृहाचं कामकाज जवळपास महिनाभर चालणारं हे अधिवेशन आहे आणि अशा वेळी आपल्या खात्याची जबाबदारी इतरांकडे दिल्यामुळं पुन्हा एकदा वारंवार ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारंवार सांगितलं की आमच्यात कोणताही कोल्ड वॉर नाही, आमच्यात कोणताही वाद नाही. मात्र तरी देखील असं होत असताना एका बाजूला आपल्या खात्याची जबाबदारी जी आहे ते इतर मंत्र्यांवर दिल्यानं पुन्हा एकदा संपूर्ण अधिवेशनाच्या कामकाजामधून कुठे ना कुठे एकनाथ शिंदे इनॅक्टिव्ह होतात का किंवा अलिप्त राहतात का, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यापूर्वी देखील अनेक बैठकांना किंवा काही महत्त्वाच्या मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहिले आणि म्हणून ही राजकीय चर्चा वारंवार होत होती आणि तशाच पद्धतीनं ही चर्चा अधिवेशन काळात देखील होते. कारण आपण बघितलं तर 3ही महत्त्वाची खाती जी आहेत ते गृहनिर्माणचं खातं असेल, याचबरोबर सार्वजनिक उपक्रम आणि नगरविकास खातं, ही 3ही महत्त्वाची खाती ही एकनाथ शिंदेंकडे आहेत. नुकत्याच या सगळ्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना किंवा महत्त्वाच्या प्रश्न उत्तरं जी आहेत ती सभागृहात येऊ शकतात. मात्र त्याची जबाबदारी देण्याची, म्हणजे उत्तर देण्याची जबाबदारी जी आहे ती उदय सामंत, शंभूराज देसाई आणि 3 नंबरला दादा भुसे या 3ही मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तीच चर्चा, अर्थात कामकाजातून देखील अलिप्त म्हणजेच कुठे ना कुठे या कोल्ड वॉरची शक्यता वारंवार राजकीय वर्तुळात होताना दिसते. श्वेता, राहुल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.